सासूबाईंनी माझ्या दीराचं लग्न एका आंधळ्या भिकारणीजवळ लावून दिलं. माझा दीर लंडनवरून डॉक्टरी करून आला होता आणि मला खात्री होती की त्या भिकारणीला बघून तो नक्कीच घटस्फोट देईल. पण तो आनंदाने आपल्या बायकोचा हात धरून तिला रूम मध्ये घेऊन गेला. मी रात्री दूध देण्याच्या बहाण्याने त्यांच्या खोलीत गेले तर माझ्या दीराला पाहून मी मोठ्याने किंचाळली, कारण माझ्या लग्नाला 3च महिने झाले होते. तेव्हाच माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. मी माझे दुःखाचे 4 महिने माझ्या सासरी घालवले. त्यानंतर माझे आई वडील मला नेण्यासाठी आले. पण मी त्यांच्यासोबत गेले नाही, कारण मला त्यांच्यावर ओझे बनून राहायचं नव्हतं. माझ्या आईवडिलांची परिस्थिती काही खास नव्हती. त्यांनी खूप मुश्किलीने माझं लग्न लावून दिलं होतं. माझ्या सासरची परिस्थिती चांगली होती. माझ्या सासूला 2च मुले आणि 1 मुलगी होती. माझा दीर माझ्या नवऱ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मला असं वाटत होतं की माझ्या सासूने माझं लग्न माझ्या दीरासोबत लावून द्यावं. म्हणूनच मी त्यांचं मन जिंकण्याचा खूप प्रयत्न करत होते. मी घरातील सर्व कामे स्वतःच करत होती आणि रात्री झोपण्यापूर्वी माझ्या सासूबाईंचे पाय दाबत होते. माझ्याकडून जेवढं करता येईल तेवढी मी माझ्या सासूबाईंची सेवा करत होते, कारण मला वाटत होतं की त्यांनी पुन्हा एकदा मला त्यांची सून बनून या घरात आणावी. माझी लग्न झालेली नणंद खूपच कमी वेळ आमच्या घरी यायची, कारण माझ्या सासूने तिचं लग्न देखील एका खूप श्रीमंत घरी करून दिलं होतं. म्हणूनच त्यांना आपल्या माहेरी येणं जास्त आवडत नव्हतं. त्यांच्या घरी कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती आणि ती फार सुखी होती. पण माझी नणंद जेव्हा पण कधी माहेरी यायची तेव्हा मी त्यांचा खूप छान प्रकारे पाहुणचार करायची. मी रोजच त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायचे आणि त्यांच्या मुलाचे देखील खूप लाड करत होते. याच गोष्टीमुळे माझी सासू नेहमी माझ्यावर खुश असायची आणि त्या बदल्यात मला खूप आशीर्वाद द्यायची. त्या नेहमी म्हणायच्या की मी देवाजवळ प्रार्थना करते की माझी दुसरी सून ही तुझ्या एवढीच चांगली असावी. तू मला माझ्या मुलीप्रमाणे आहेस. तू माझी ज्याप्रमाणे सेवा करते तेवढी सेवा एखादी मुलगी देखील करत नाही. पण मला काहीही करून माझ्या सासूचं मन जिंकायचं होतं, कारण आमच्या घरात फक्त माझ्या सासूचंच चालत होतं. प्रत्येक गोष्ट त्यांच्या मर्जीने होत होती. जर एखादी गोष्ट त्यांना वाईट वाटली तर मग या घरात त्याचं नाव देखील कोणी घेत नव्हतं, कारण माझी सासू खूप कडक होती आणि आमच्या घरात एखादा पक्षी देखील त्याच्या मनाने उडू शकत नव्हता. माझी सासू माझ्यावर एवढी खुश होती की मला विश्वास होता की त्या नक्कीच माझं लग्न माझ्या दीरासोबत लावून देतील. माझा दीर लंडनला डॉक्टरकीचं शिक्षण घेत होता आणि त्यांना भारतात परत यायला आता फक्त 3च महिने बाकी होते. मी मनातल्या मनात मात्र खूप खुश होते. आता पुन्हा एकदा हे घर माझं होणार होतं आणि मी या घरची मालकीण होणार होती, कारण मी माझं संपूर्ण आयुष्य गरिबीत घालवलं होतं आणि इथे आल्यावर मला माहीत झालं होतं की ऐशोआराम काय असतं. आता मला हे सर्व गमवायचं नव्हतं, कारण माझ्या सासरचे लोक खूपच श्रीमंत होते. माझा दीर देखील मला खूप चांगला वाटत होता. तो दिसायला देखील अतिशय सुंदर होता आणि त्याच्याशी लग्न करून मला माझ्या सासूप्रमाणे या घरावर हुकूमत गाजवायची होती. ही गोष्ट मला चांगलीच माहीत होती की हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा माझा दीर माझ्याशी लग्न करेल, कारण माझी सासू सासरे माझ्या दीराचं म्हणणं नेहमीच ऐकत असायचे आणि प्रत्येक गोष्टीत त्याचा सल्ला घेत होते. माझा नवरा दिसायला सामान्य होता आणि जास्त शिकलेला देखील नव्हता. त्यांना त्यांच्या नातेवाईकांमध्ये कोणीच मुलगी दिली नाही, कारण माझ्या नवऱ्याला लहानपणापासूनच एक मोठा आजार जडलेला होता आणि ही गोष्ट त्यांच्या सर्व नातेवाईकांना माहीत होती. पण माझ्या सासूने ही गोष्ट माझ्या वडिलांपासून लपवून ठेवली होती, कारण त्यांना माहीत होतं की जर आपल्या मुलाच्या आजाराबद्दल मुलीकडच्या लोकांना माहीत झालं तर ते कधीच आपल्या मुलीचा हात देणार नाहीत. माझ्या वडिलांनी ही गोष्ट अजिबात माहीत नव्हती, त्यामुळे त्यांनी माझा हात मागितल्यावर माझ्या वडिलांनी लगेचच होकार दिला आणि मी लग्न करून या घरी आले. पण नशिबात लिहिलेले कोणीच टाळू शकत नाही. माझ्या लग्नाला 3च महिने झाले होते तेच माझ्या नवऱ्याची तब्येत अचानक खूपच बिघडली. माझ्या सासूने माझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च केले. सासूबाई त्यांना उपचारासाठी दुसऱ्या देशात नेण्यासाठी देखील तयार होत्या. पण माझ्या नवऱ्याजवळ तेवढा वेळ नव्हता आणि काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. मी माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर 1 वर्ष माझ्या सासू सासऱ्यांची आणि माझ्या नंदेची खूप सेवा केली. या घराला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं. पण त्या दिवशी मला खूप जास्त दुःख झालं जेव्हा माझी सासू म्हणाली की मी आता माझ्या छोट्या मुलासाठी मुलगी शोधून त्याचं लग्न करणार आहे. मी मनातल्या मनात विचार करत होते की मी दिवस रात्र एखाद्या मोलकरणीसारखी त्यांच्या मागे पुढे करत असते. आता मात्र माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरणार आणि मी असं अजिबात होऊ देणार नव्हते.
एकदा मी आणि माझी सासू देवदर्शनासाठी मंदिरात गेलो होतो. तिथे आम्हाला एक तरुण मुलगी भीक मागताना दिसली. ती आंधळी होती. तिला बघून माझी सासू खूप काळजीत पडली आणि तिच्या जवळ जाऊन बसली आणि तिला विचारू लागली की तू आंधळी कशी झालीस आणि इथे काय करत आहेस? आता तू कुठे राहतेस? माझी सासू तिच्याबरोबर अशा प्रकारे बोलत होती जसं काय त्या तिला पहिल्यापासूनच ओळखत होत्या. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की माझी सासू एका भिकारिणी शेजारी कशी काय बसली होती आणि त्या तिला कसं काय ओळखत होत्या. त्या भिकारिणीची माफी मागत होत्या आणि तिला आपल्या सोबत येण्यास सांगत होत्या. ती भिकारी मुलगी माझ्या सासूला म्हणत होती की आता मी तुमच्यासोबत अजिबात येणार नाही. माझ्यासोबत जे काही झालं आहे ते फक्त तुमच्यामुळे झालं आहे आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. सासूबाई रडून रडून तिची माफी मागत होत्या आणि तिला म्हणत होत्या की आता तुला पाहिजे तसंच होईल. आता तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तू फक्त माझ्यासोबत घरी चल. आणि सासूबाई त्या आंधळ्या भिकारणीला आपल्यासोबत आमच्या घरी घेऊन आल्या. मी जेव्हा माझ्या सासूला प्रश्न विचारला की सासूबाई तुम्ही या आंधळ्या भिकारणीला तुमच्यासोबत घरी का घेऊन आला आहात आणि ही कोण आहे? त्यावर माझ्या सासूने मला एवढे सांगितले की मी तिचं लग्न माझा मुलगा कार्तिक सोबत लावणार आहे. माझ्या सासूबाईंचं ते बोलणं ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. कारण मी जे काही स्वप्न बघितले होते ते सर्व भंग पावताना मला दिसत होते. एवढं बोलून त्या पुढे म्हणाल्या की आता याबाबत मला कोणीही पुन्हा प्रश्न विचारणार नाही. मला तर माझ्या सासूबाईंच्या या बोलण्याचे आश्चर्य वाटत होते. त्या या आंधळ्या भिकारी मुलीसोबत आपल्या डॉक्टर मुलाचे लग्न कसे काय लावून देऊ शकत होत्या. मला हे चांगलेच माहीत होते की माझा दीर त्या भिकारणीला पाहताच तिला धुडकावून लावेल. कारण ते लंडनमध्ये शिकत होते आणि त्यांची आवड ही काही खासच असणार होती. ते एका आंधळ्या आणि भिकारी मुलीसोबत कसं काय लग्न करतील? मला तर माझ्या सासूबाईंच्या वागण्याने खूपच आश्चर्य वाटत होते. काही दिवसातच माझा दीर कार्तिक भारतात परत आला आणि माझ्या सासूने त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली. माझ्या सासूबाईंनी माझ्या दीराला त्याच्या लग्नाबद्दल सांगितले होते. पण त्यांनी हे सांगितले नव्हते की त्यांनी त्याच्यासाठी जी मुलगी पसंत केली आहे ती आंधळी आहे. मी माझ्या दीराला हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला की तुमच्या आईने तुमच्यासाठी एक आंधळी भिकारी मुलगी पसंत केली आहे. पण माझ्या सासूने मला सक्तीने मनाई केली होती की ही गोष्ट कार्तिकला कळता कामा नये की त्याचं लग्न कोणासोबत होत आहे. जेव्हा लग्नाची वेळ जवळ आली तेव्हा माझा दीर त्या मुलीला पाहून खूप खुश झाला होता. ते पाहून मला मात्र आश्चर्याचा धक्का बसला होता. माझा दीर एका आंधळ्या मुलीला बघून एवढा खुश का झाला होता? माझी काळजी आणखीनच वाढत चालली होती. मला तर काही समजत नव्हतं. माझ्या धीराचे त्या आंधळ्या मुलीशी लग्न झालं आणि माझ्या समोर तो आपल्या बायकोचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन गेला. माझी मात्र सगळी स्वप्न धुळीस मिळाली होती. माझ्या सासूने मला सांगून ठेवले होते की माझा दीर आणि जाऊबाई यांची सर्व जबाबदारी तुला सांभाळायची आहे. कारण ती आंधळी आहे आणि तिला काहीच दिसत नाही. म्हणूनच त्यांच्या खाण्यापिण्यापासून प्रत्येक गोष्टीची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती आणि मला ही गोष्ट अजिबात सहन होत नव्हती. अगोदर तर मी या घरात माझ्या सासूची खूप सेवा केली होती आणि आता माझ्या छोट्या जाऊबाईची सेवा करण्याची वेळ माझ्यावर आली होती. मी हिम्मत करून याबाबत माझ्या सासूबाईंबरोबर बोलण्याचे ठरवले आणि त्यांच्या रूममध्ये गेली. मी माझ्या सासूबाईंना म्हणाले की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केला आहे? तुम्ही किती दिवस मला असं मोलकरणीसारखं ठेवणार आहात? अगोदर तर तुम्ही एकट्या होत्या आणि आता तर तुम्ही आंधळ्या मुलीला माझ्या डोक्यावर आणून बसवलं आहे. तुम्ही माझ्या नवऱ्याच्या आई आहात म्हणून मी तुमची सेवा मनापासून करत होते. पण मी त्या आंधळ्या भिकाऱ्या मुलीची सेवा करू शकत नाही. त्यावर माझी सासू म्हणाली की तू माझ्याजवळ येऊन बस. मी तुला सांगते की ती नक्की कोण आहे. आता मला माझी सासूबाई अजिबात चांगली वाटत नव्हती. माझे मन त्यांच्याजवळ बसण्यास तयार नव्हते. मला तर वाटत होतं आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जावं. कारण मी माझ्या प्रत्येक प्लॅनमध्ये अयशस्वी झाले होते आणि मला आता त्यांची कोणतीच गोष्ट ऐकायची नव्हती. पण मी असं करू शकत नव्हते. मला नाईलाजाने माझ्या सासूजवळ जाऊन बसावे लागले. मी माझ्या सासूबाईंजवळ जाऊन बसल्यानंतर सासूबाई म्हणाल्या, ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा कार्तिक लंडनला गेला नव्हता. त्याने मला सांगितलं होतं की त्याचं आमच्याच गल्लीत राहणाऱ्या सोनमवर प्रेम आहे आणि आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो. कार्तिक मला नेहमी म्हणायचा की तू त्या मुलीचा हात मागण्यासाठी तिच्या घरी जा. पण मला कार्तिकची ही गोष्ट अजिबात आवडली नाही. कारण ते लोक खूप गरीब होते आणि मला कार्तिकचं लग्न खूप मोठ्या श्रीमंत घरात करायचं होतं. कार्तिकने मला खूप समजावून सांगितले की माणसाच्या सुखापुढे पैशाचं काहीच मोल नसतं. पण मला ही गोष्ट समजली नाही.
मी त्या मुलीच्या आईवडिलांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीला समजावून सांगा की माझ्या मुलापासून दूर राहा, नाहीतर तुमच्यासोबत चांगलं होणार नाही. मला चांगलंच माहीत आहे तुमची नजर माझ्या मुलाच्या पैशांवर आहे, म्हणूनच तुमच्या मुलीने माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे. तुम्हाला जसं वाटतं तसं मी अजिबात होऊ देणार नाही. त्या मुलीची आई मला रडतच म्हणत होती की आम्ही आमच्या मुलीला असं काहीही सांगितलं नाही. आम्ही गरीब लोक आहोत पण इज्जतदार आहोत. तुम्ही येथे येऊन तर अशा प्रकारे तमाशा केला तर समाजात आमचं नाव खराब होईल. कृपया करून तुम्ही इथून निघून जा. सोनमच्या आईने सांगितलं होतं की यानंतर मी सोनमला तुमच्या मुलाला कधीच भेटू देणार नाही. तुम्ही अजिबात काळजी नका करू. त्यांच्या घरी हा तमाशा घालून मी पुन्हा घरी येत होते. त्यावेळेस त्यांच्या घराबाहेरच बरेच लोक जमा झाले होते आणि सगळ्या लोकांना या गोष्टीबद्दल माहीत झाले होते. तेव्हा सोनमच्या आईने शर्मेने आपली मान खाली घातली होती. ती खूप रडत होती. मी घरी आले तेव्हा कार्तिक माझ्याशी अजिबात बोलला नव्हता. मी त्याला जेवण करण्यासाठी बोलवलं तर त्याने त्यासाठी देखील नकार दिला. कार्तिकचा हा रुसवा मला अजिबात सहन होत नव्हता, कारण यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं की कार्तिक माझ्याबरोबर बोलला नव्हता. कार्तिक खूप आज्ञाधारक मुलगा होता. तो माझ्या एका हाकेनेच पळत माझ्याजवळ यायचा आणि हे सर्व यामुळे घडलं होतं की सोनमने फोन करून कार्तिकला घडलेली सर्व हकीकत सांगितली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कार्तिक घराच्या बाहेर पडला तर मी त्याला विचारले की कुठे जात आहेस. तर त्याने सांगितले की सोनमला भेटण्यासाठी तिच्या घरी जात आहे. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला आणि म्हणाले की सोनमची सर्व नजर फक्त तुझ्या पैशांवर आहे आणि मी कधीही तुमच्या दोघांचे लग्न लावून देणार नाही. कार्तिकने माझा एकही शब्द ऐकला नाही आणि तो घरातून बाहेर पडला. थोड्या वेळाने जेव्हा तो पुन्हा घरी आला तेव्हा खूप मोठ्या मोठ्याने रडत होता. त्याच्या रूममध्ये जाऊन त्याने सर्व सामान अस्ताव्यस्त केलं होतं. मी खूप वेळा त्याच्या रूमचा दरवाजा वाजवला पण त्याने माझ्या प्रश्नांचे उत्तर दिले नाही. त्याने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं. त्याने दिवसभर जेवण देखील केलं नाही आणि कार्तिकचं हे वागणं मला अजिबात सहन होत नव्हतं, कारण मी त्याची आई होते आणि मी माझ्या जीवापेक्षाही त्याच्यावर जास्त प्रेम करत होते. माझा मोठा मुलगा तर लहानपणापासूनच आजारी होता आणि मला आता माझ्या या मुलाला गमवायचे नव्हते. काहीही करून मला सोनमला आणि तिच्या घरच्या लोकांना या गावातून बाहेर काढायचे होते, कारण मला वाटत होतं की ती जर या गावातून निघून गेली तर कार्तिक तिला विसरून जाईल आणि सर्व काही ठीक होईल. कार्तिकने त्या दिवशी दिवसभर स्वतःला आपल्या रूममध्ये कोंडून घेतलं होतं आणि मी पुन्हा सोनमच्या घरी गेली. मी सोनमच्या आईबाबांना म्हणाले की तुम्ही हे गाव सोडून निघून जा, त्या बदल्यात तुम्ही म्हणाल तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही सोनमला सांगा की माझ्या मुलाचा नाद सोड आणि त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जा. तेवढ्यात रूममधून सोनम बाहेर आली आणि म्हणाली, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आज देखील तो मला भेटण्यासाठी आला होता आणि मी त्याला पुन्हा परत पाठवून दिले. त्याच्यासोबत असणारे संबंध मी कायमचे संपवले आहेत आणि तुमचे हे पैसे आम्हाला नकोत आणि हे गाव सोडून जायची ही गोष्ट आम्ही अगोदरच ठरवली आहे. तुम्ही तुमच्या मुलाला सांगा की त्याने सुद्धा आमचा पाठलाग करू नये. तुमचा मुलगाच काय माझ्या मागे लागला आहे. तो मला नेहमीच म्हणायचा की लग्न करेन तर फक्त तुझ्याबरोबर. पण मी त्याला सांगितलं होतं की मी कधीच तुझ्याशी लग्न करणार नाही. कारण मला माहित होतं तुम्ही असं कधीच होऊ देणार नाही, कारण तुम्हाला तुमच्या मुलाच्या सुखापेक्षा तुमचे पैसे आणि त्या पैशांच्या बळावर असणारा ऐशो आराम जास्त प्रिय आहे. तुम्हाला तुमच्या मुलाचा आनंद महत्वाचा नाही आणि तुमचा मुलगा तर मला नेहमीच म्हणत असायचा की माझ्या आईला समजावून सांगण्याची जबाबदारी माझी आहे. तू त्याची काळजी करू नकोस. ती माझी आई आहे आणि ती माझा आनंद कशात आहे हे नक्की बघेल. सोनम म्हणाली की खूप वाईट वाटतं की कार्तिकचा हा सगळा गैरसमज होता की त्याच्या आईला आपल्या मुलाचा आनंदच प्रिय आहे. त्यावेळी मी सोनमला म्हणाली, तुला मला समजून सांगण्याची काही गरज नाही आणि लवकरात लवकर हे गाव सोडून निघून जा. मी जेव्हा घरी आले तेव्हा कार्तिकची तब्येत रडून रडून खूप खराब झाली होती. मी हा विचार केला होता की हे सगळं काही दिवस चालेल, काही दिवस असेच जातील आणि मग तो सोनमला विसरून जाईल. पण असं काहीच घडलं नाही. कार्तिकची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. त्याने खाणेपिणे सर्व काही सोडले होते. एक दिवस तर तो बेशुद्ध होऊन खाली पडला आणि बेशुद्ध असताना फक्त सोनमचं नाव घेत होता. तेव्हा मला जाणीव झाली की बरं झालं असतं सोनमचं लग्न मी कार्तिक सोबत लावून दिलं असतं, तर निदान माझ्या मुलाची ही अवस्था तर झाली नसती. त्या दिवशी मी कार्तिकला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो रडून रडून हेच म्हणत होता की आई, मला सोनम जवळ जायचं आहे. काहीही कर पण मला एकदा तिची भेट घालून दे. मला तिला भेटायची इच्छा आहे. मी तिला एकदा भेटायला देखील गेलो होतो, पण तिने माझ्यासोबत असलेले सर्व संबंध तोडले आहेत. ती मला भेटण्यास नकार देत होती. कार्तिकला काय माहिती होतं की मी तिला या गावातून हाकलून दिलं आहे.
कार्तिक त्या दिवशी सांगत होता, ज्या दिवशी तो सोनमला भेटायला गेला होता आणि त्याच दिवशी रात्री ते लोक हे गाव सोडून निघून गेले होते. मी कार्तिकला समजावून सांगितले की तो अगोदर बरा हो. तू पूर्ण बरा झाल्यावर मी लगेच सोनमचा हात मागण्यासाठी तिच्या घरी जाईन. मी तुला शब्द देते की मी सोनमचं लग्न तुझ्यासोबत लावून देईन. माझं ते बोलणं ऐकून कार्तिकला आनंद झाला आणि काही दिवसातच तो पूर्णपणे बरा झाला. आम्ही जेव्हा पुन्हा घरी आलो तेव्हा कार्तिक परत सोनमला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. पण तो जेव्हा घरी आला तेव्हा तो खूप नाराज होता. कार्तिक मला म्हणाले की आई, आता तर तू देखील सोनम सोबत माझं लग्न करण्यासाठी तयार झाली होतीस, पण माहित नाही सोनम आणि तिच्या घरचे लोक हे गाव सोडून कुठे निघून गेले आहेत. त्यांचा तर नंबर देखील बंद येतो. आता मी त्यांना कुठे शोधणार आहे? मी त्यांच्या आजूबाजूच्या सर्व लोकांना विचारले, परंतु त्यांना माहित नाही की ते कुठे गेले आहेत. मला देखील माहित नव्हतं की ते लोक नेमके कुठे गेले आहेत. त्यानंतर जवळजवळ 8 महिने कार्तिकने सोनमचा शोध घेतला, पण ती त्याला कुठेच भेटली नाही. कार्तिकने मनाची समजूत घातली की आता सोनम त्याला पुन्हा कधीही भेटणार नाही. कार्तिकने निर्णय घेतला होता की तो हा देश सोडून जाणार आहे आणि पुन्हा कधीच परत येणार नाही. कार्तिकचा तो निर्णय ऐकून मी खूप नाराज झाले होते आणि मला माझ्याच वागणुकीवर पश्चाताप होत होता. मी नेमकं असे का केले? मी जर कार्तिकचं लग्न सोनमसोबत लावून दिलं असतं, तर कमीत कमी माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर राहिला असता आणि हा देश सोडून तो कधीच गेला नसता. मी कार्तिकला समजवण्याचा आणि थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने माझी एकही गोष्ट मान्य केली नाही. तो मला म्हणाला की सोनमशिवाय अजिबात राहू शकत नाही आणि इथे राहून मला सोनमची नेहमीच आठवण येत राहील. माझं जगणं आता खूपच मुश्किल आहे, असं म्हणून कार्तिक खूपच रडत होता आणि मला माझ्या वागणुकीचा खूपच पश्चाताप होत होता. मी माझ्या हट्टापुढे माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. मी त्याचं लग्न सोनमसोबत करून दिले असते तर आज तो किती आनंदी असता. माझ्या मुलाच्या या परिस्थितीला मी जबाबदार होते. माझ्यामुळेच त्याच्या डोळ्यात एवढे अश्रू होते. त्यानंतर कार्तिक लंडनला निघून गेला आणि मी सोनमचा शोध सुरू केला. मी सोनमच्या सर्व नातेवाईकांना देखील सांगून ठेवले होते की जर सोनमचा कुठेही शोध लागला तर मला नक्की कळवा. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की त्या लोकांना देखील अजिबात माहिती नव्हती की सोनमच्या घरचे लोक कुठे निघून गेले आहेत. मी रोज मंदिरात देवाजवळ जाऊन प्रार्थना करायची की लवकरात लवकर मला सोनम मिळू दे, म्हणजे मला माझ्या मुलाचा आनंद परत मिळवून देता येईल. देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि सोनम देखील मला मंदिराच्या बाहेर मिळाली. मी जेव्हा तिला मंदिराच्या बाहेर बघितलं तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मी तिला आपल्या घरी घेऊन आले. सोनमने मला सांगितले होते की त्या रात्री ते लोक हे गाव सोडून जात होते. त्या रात्री त्यांचा एक भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात तिच्या आईबाबांचा मृत्यू झाला आणि सोनम आपली दृष्टी गमावून बसली होती. तिचे ते बोलणे ऐकून मी खूप रडले होते, कारण माझ्यामुळे तिच्यासोबत हे सर्व घडले होते. मी जर त्यांना हे गाव सोडायला लावले नसते तर एवढा मोठा अपघात देखील झाला नसता. म्हणून मी ठरवले होते की मी आता सोनमचं लग्न कार्तिक सोबत लावून देणार आहे आणि जेव्हा कार्तिक परदेशातून घरी आला तेव्हा सोनमला बघून त्याला खूपच आनंद झाला. कार्तिकला आनंदी बघून माझीही चिंता मिटली होती. मलाही माझ्या आयुष्याचं समाधान मिळत होतं. पैशापेक्षा मला माझ्या मुलाचा आनंद जास्त महत्वाचा होता. हे सर्व सांगताना माझ्या सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्या मला म्हणाल्या की बाळा, मला माहित आहे तुझ्या मनात काय होतं. तुला जे हवं होतं तसंच मी कधी करू शकत नव्हते, कारण मी मजबूर होते. तू तर माझी मुलगी आहेस आणि तू ज्याप्रमाणे माझी सेवा केली आहेस त्याचं फळ तर देव नक्की तुला देईल. तुझी जशी इच्छा आहे तसं करण्यास मी तयार आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधून तुझं लग्न एका श्रीमंत घरात लावून देईल. पण कार्तिकचा आनंद फक्त सोनम होती. तो तुझ्यासोबत कधीच खुश राहू शकला नसता. मी या संपत्तीचे 2 हिस्से करेन. त्यात एक वाटा तुझा आणि एक वाटा कार्तिकचा असेल. आणि तरीही तुला तुझ्या आयुष्याचा काही निर्णय घ्यायचे असेल तर मी तुझ्यासोबत आहे. सासूबाईंचे ते बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटत होतं की मी जो विचार करत होते तो एकदम चुकीचा होता. माझ्या मनात देखील पैशाची लालच किती वाढली होती. पैशापुढे मला घरच्यांचे प्रेम देखील दिसत नव्हते. त्यांनी जर ठरवलं असतं तर त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर मला माझ्या माहेरी पाठवून दिलं असतं, पण त्यांनी तसं काहीही केलं नाही. पण माझ्या सासूबाईंनी मला आपल्या मुलीसारखी स्वतःजवळच ठेवली. त्यावेळी मी माझ्या सासूबाईंना म्हणाली की मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. जेवढं सुख आणि समाधान मला या घरातून मिळालं आहे तेवढे कुठेही मिळणार नाही. तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझे बोलणे ऐकून मला आपल्या हृदयाशी कवटाळले आणि म्हणाल्या, तू तर माझी सून नाहीस, माझी मुलगी आहेस. हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी सासूबाईंना म्हणाले की मी कार्तिकला आणि सोनमला त्यांच्या रूममध्ये जेवण देऊन येते. तुम्ही त्या दोघांची काळजी करू नका. मी सोनमची काळजी घेत जाईन.
सोनम आंधळी आहे म्हणून काय झालं? ती मला माझ्या बहिणीसारखी आहे. मी तिला या गोष्टीची कधीच जाणीव होऊ देणार नाही. मी तिची खूप काळजी घेईन. सासूबाई माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, बाळा, मला तुझ्याकडून याच गोष्टीची अपेक्षा होती. मी कार्तिकच्या रूममध्ये जेवण घेऊन गेली तर त्याच्या रूममध्ये आणखीन 3 डॉक्टर उपस्थित होते आणि कार्तिक त्यांच्यासोबत सोनमबद्दल बोलत होता. तो डॉक्टरांना सांगत होता की मी ज्या मुलीबद्दल तुमच्यासोबत नेहमी बोलत असायचो ती हीच सोनम आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मी देवाचे आभार मानतो की मला माझे प्रेम पुन्हा मिळाले आहे. कार्तिकचे मित्र सोनमची खूपच प्रशंसा करत होते आणि ती प्रशंसा करण्याच्या लायकीचीच होती, कारण सोनम दिसायला खरंच खूप सुंदर होती. कार्तिकचे मित्र म्हणाले, आपण सोनमला लंडनला घेऊन जाऊ आणि तिचे ऑपरेशन करू. लवकरच तिची दृष्टी पुन्हा परत येईल. हे बोलणे ऐकून तर मला देखील फार आनंद झाला होता. सोनमच्या डोळ्याची दृष्टी पुन्हा एकदा परत येईल आणि आम्ही दोघी जावा असून सुद्धा बहिणीप्रमाणे या घरात राहू, जीवनाचा आनंद घेऊ. आपण जेव्हा दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करतो तेव्हा आपल्याच बाबतीत वाईट घडते. म्हणून आपण दुसऱ्याच्या भल्याचा विचार करत नसलो तरी चालेल, परंतु कधीही दुसऱ्याचा वाईट विचार करू नये. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.